की लाइटिंग माळ लावताना मंदार भाऊंना जोरात करंट लागलाय. अरे 1 नंबर. पॉइंट माझा आहे. हसायलाच मला बघितलं मी. असं हे फोटोग्राफी सगळं बंद करलंय मी आजपासून. हा, हृदयाच्या डाव्या साईडला तिसऱ्या कोपऱ्यातनं जर प्रेम कोणाला द्यायचं असलं तर भाऊ मंदार हाय भाऊ, हाय बिकॉज हा कोल्हापुरीच बोलू माणूस शकतात असे. नो प्रॉब्लेम, 1 नंबर, काही अडचण नाही. वर्षाताई की जान्हवी, तू अरे उत्तर भाई दे. साहब. तर नमस्कार मंडळी. गेला आठवडा 2 आठवडा हे पोरग वरडा लागले की बाबा ऍक्ट रायडरचा मंदार भाऊ येणार आहे, ऍक्ट रायडरचा मंदार भाऊ येणार आहे. आज खास आपल्या समोर भाऊ हाजीर आहे. आपल्या समोर आपल्या सोबत जुळलेला ऍक्ट रायडरचा तोच ऍक्ट रायडर हो की जो बिग बॉस वरती अक्षरशः एवढे अनालिसिस करून एवढे स्टडी टाईप व्हिडिओ बनवलाय की अक्षरशः बिग बॉस मराठी टाकलं की खाली पहिला ऍक्ट रायडरचा व्हिडिओ येतोय. तोच मंदार भाऊ. आज मंदार भाऊ आणि सर्वेश भाऊ जुगलबंदी छान जमणार आहे. मंदार भाऊ नमस्कार. नमस्कार सर्वेश आणि धन्यवाद तुम्ही चॅनलवरती इन्व्हाइट केलं. कसं आहे कोल्हापुरांबाबत एक वेगळंच प्रेम आहे हो. आणि तुमच्या भाषेमध्ये म्हणजे माझे मित्र पण कोल्हापूरचे आहेत. सो तो लहेजा आल्यानंतर असं वाटतं रे आपलं कोणीतरी बोलतंय. सो म्हटलं की असं सर्वेश मला मेल आला होता. मग म्हटलं चला या चॅनलवरती जाऊयात आणि कुठेतरी एक कॉन्व्हर्सेशन. मी एकटाच बडबडतोय रोज. म्हटलं आता चला कुठेतरी अजून एक असेल स्क्रीनवरती त्याच्याबरोबर गप्पा मारायला अजून जास्त मजा आली या शो बद्दल. सो थँक्यू शब्दवेडे आणि थँक्यू कोल्हापुरी भाऊ म्हणजे सर्वेश तुला की इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. हा मित्रांनो, आपल्या पब्लिकला एवढं सांगू इच्छितो की ऍक्ट रायडरचे मंदार सर जरा प्रॉपर बोलतात, असे एकदम परफेक्ट. त्यांच्या म्हणण्याचा हेतू होता की अरे सर्व माझा बारका भाऊ आहे. ठीक आहे, त्यांची भाषा जरा वेगळी आहे. तर आपण सुरुवात करूया मंदार भाऊ. सगळ्यात पहिला तर मला हे विचारायचं आहे की ही जी जर्नी आहे, ठीक आहे, ह्या जर्नीची सुरुवात कुठनं झाली? म्हणजे बिग बॉस वरती व्हिडिओज कधीपासून बनवायला स्टार्ट केलं आणि ऍक्च्युली ही जर्नी मधले जे काय चढ उतार आहेत किंवा कशी तुम्ही डोक्यामध्ये घेतला की बाबा मला हेच करायचं आहे किंवा हे कंटिन्यू करायचं आहे, ही जराशी छोटीशी झलक मला सांगितलं तर भारी होईल. येस, ॲक्ट रायडरचा तसा विषय असा आहे की मी मॅरेज केलं होतं आणि मला एक यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ करायचे होते. एक छोटी छोटी मुलं होती त्यांचे मी व्हिडिओज करायचो, एक स्क्रिप्ट लिहायचो, त्यांना ॲक्ट करायला लावायचो. त्याच्यामध्ये सक्सेस मिळत होतं. पण एक टाइम असा आला की त्यांच्या घरच्यांनी त्यांना तुम्ही जा तुमच्या तुमच्या कामाला असं तसं. मग काय करायचं, मग राजकारणावरती व्हिडिओज बनवले, ते व्हायरल झाले, लोक मला पाहायला लागले, आवडायला लागले. मग राजकारणातल्या ह्याच पार्टीचे फोन येतील, आमचेच व्हिडिओ बनव, त्या पार्टीचे, तो प्रॉब्लेम यायला लागला. मग आता काय करायचं. मग माझी वाईफ हा शो बघायची, तर तिने सांगितलं की या शोवरती तू रिव्ह्यू करू शकतो. म्हटलं आधीच एवढी भांडणं कोण माझे व्हिडिओ बघणार. सो मग म्हटलं की ठीक आहे. एक दिवशी असाच एक जसं आत्ता रिसेंट झालाय आर्यानी कानाखाली मारली निकीच्या, तसाच एक इन्सिडेंट झाला होता. आणि त्या कंटेस्टंट वरती मी एक व्हिडिओ केला. 700 व्ह्यूज आले. 700 माझ्यासाठी ना असे आभाळा इतके मोठे होते की 700 व्ह्यूज मला 700 लोकांनी बघितलं. सो म्हटलं मी आता ह्या शोवरती व्हिडिओज बनवणार. आणि मग ते रोज बनवत गेलो आणि तसे व्ह्यूज येत गेले आणि तसा तिकडे सपोर्ट मिळत गेला. पण त्याआधी जे आहे मी एक चॅनलला ट्राय केलं होतं. त्या चॅनलचं नाव होतं न्यूज रायडर्स. आणि त्या चॅनलवरती जे आता नवीन नवीन लोक जे आलेत बिग बॉस मराठीला, खूप सारे जास्त मॅक्झिमम लोक जोडली गेलीत ज्यांचे चॅनल आता बिग बॉसवरती व्हिडिओ करून व्हायरल होत आहेत. पण मॅक्झिमम मला अशा काही न्यूज मिळाल्या जिथे स्ट्राईक मिळाली आहे मोठ्या मोठ्या चॅनल्सला. 2-2 लाखाचे चॅनल्स गेलेत. मी एकच गोष्ट सांगेन, माझा न्यूज रायडर खूप चॅनल मोठा होता ज्याला 9 स्ट्राईक आल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये मी फोटोज यूज करायचो बिग बॉसच्या आतले. तर मी एवढंच सजेशन देईल की कोणी फोटो आतला व्हिडिओ किंवा कुठलाही कॉन्टेंट आतला घेऊन इकडे टाकू नका. त्याला डायरेक्ट स्ट्राईक येते आणि तुम्ही काहीच करू शकत नाही त्याला, आणि तुम्ही रिटर्न पण आणू शकत नाही चॅनल. हा सजेशन होतं. आणि बाकी बिग बॉस नंतर आपण स्वतः या, जसं सर्वेश तुम्ही आलात, तुम्ही स्वतः बोललात, लोकांना तुमचा जबरदस्त सपोर्ट मिळाला, तसं स्वतः या स्क्रीन समोर आणि पाहिजे ते करा. असाच ऍक्ट रायडरचं फॉर्मेशन झालं. अच्छा. तर अशा पद्धतीने मंदार भाऊनी मी रात्रभर अभ्यास करून काढलेला न्यूज रायडर हा मुद्दा फ्लॉप केलेला आहे. कारण हे मी विचारणार होतो की न्यूज रायडरचा अरे. विषय काय आहे. तुम्ही स्वतः सांगितलं. नो प्रॉब्लेम, 1 नंबर, काही अडचण नाही. पण अरे. त्याच्यानंतर आपण एक गोष्ट जर्नीचा घेऊया पहिला की पार्ट होता ना तो. येस येस येस. अरे मी म्हणून हुडकून काढलेलं की जुनं न्यूज रायडर म्हणून चॅनल होतं ते त्याचा विषय काय असं मी विचारणार होतो. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर मला एक गोष्ट विचारायची धन्यवाद. आहे. आपल्या खूप गोष्टी मॅच होतात ऑनेस्टली. म्हणजे मी पण ओके. थिएटर मधून बिलॉंग करतो, मला देखील ऍक्टिंग आवडते. आणि मला राईट. असं कळाले की तुम्हाला देखील हे हे तुम्हाला वगैरे नको, मी तू वगैरे म्हणतो, तू पण तू म्हण हा दाद्या. बिंदास तू म्हण. येस येस येस. तुला ऍक्टिंग वगैरे आवडते आणि हे तुझं एक स्वप्न होतं की एक ऍक्टिंग मध्ये काहीतरी पुढे करायचंय. तर मला त्याच्याबद्दल सांग की येस. ऍक्टिंगची आवड ही कधीपासून होती किंवा याच्याबद्दल काहीतरी माहिती सांग.
ऍक्च्युली माझे आजोबा जे आहेत, अनफॉर्च्युनेटली मी त्यांना नाही पाहू शकलो. तर ते ऍक्टिंग करायचे, ते ड्रामाज करायचे, त्यांना मूवीसाठी ऑफर पण आली होती, बऱ्याचशाच गोष्टी होत्या. पण त्या काळामध्ये ज्या सोयी सुविधा पुरवल्या होत्या त्या नाही झाल्या, घरच्यांचा थोडा विरोध झाला आणि ते तिथपर्यंत नाही पोहोचू शकले. सो तो एक किडा माझ्यामध्ये आहे. आणि मग लहानपणापासून ऍक्टिंगची आवड आणि फेवरेट झालं शाहरुख सरांना मी फेवरेट. काय झालं ते आत लहजामध्ये येते ते हम्म, असं झालंय हम्म, सगळं. आणि म्हटलं की मला बनायचं. मग एक अकॅडमी जॉईन केली पुण्यामध्ये. त्या अकॅडमीला 1 वर्ष तिकडे काम केलं. त्याच्यानंतर एक एकांकिका केली. त्या एकांकिकेचे दिग्दर्शक किरण गायकवाड होते. देव माणूस मध्ये तुम्ही त्यांना हम्म, बघितलं हम्म, असेल. हम्म, सो आम्ही सगळे मित्र, सगळे आम्ही समोरासमोर म्हणून त्या एकांकिकेचं नाव होतं. तर ऍक्टिंगची पहिल्यापासूनच आवड आणि जे करायचं होतं ते फक्त ऍक्टिंग मध्येच करायचं होतं. पण काय झालं, ऑडिशनमध्ये कुठे सिलेक्शन होईना, काय पुण्यात जायला लागायचं, लांब जाऊन या, इकडे घरी बसा. आणि मग म्हटलं की एवढं एक युट्यूब मोठं प्लॅटफॉर्म आहे, जिओने आपल्याला फ्रीमध्ये नेट सोडले, लोक युट्यूबवर आता बघायला लागलेत व्हिडिओ. सो म्हटलं आपली ऍक्टिंगचे स्किल्स इथे दाखवू. सुरुवातीला काय ऍक्टिंगचे 1-2 व्हिडिओज केले, हम्म. पण त्याला तेवढा रिस्पॉन्स नाही मिळाला. मग म्हटलं आता हे टॅलेंट कसं दाखवायचं, तर आता बिग बॉसच्या रिव्ह्यूज मध्ये मिमिक्री वगैरे या सगळ्या गोष्टी करून माझ्या ऍक्टिंगचं टॅलेंट आता तिथे पण दाखवतोय. सो येस सर्वेश, जर तू पण ऍक्टिंग करत आहे आणि तू तर थिएटर आहे, तर तुला समजलं असेल की लाईव्ह ऑडियन्स सोबत कसं डील करायचं असतं आणि कसं ते सगळं असतं. सो त्याचा फायदा इथे होतोय की डायरेक्ट लाईव्ह करून मी लोकांसोबत संवाद साधतोय आणि हम्म. डायरेक्ट ऑन द स्पॉट ऍक्टिंगही बाहेर येते. एक नंबर. अजून एक गोष्ट म्हणजे शाळेत असताना म्हणजे मला आठवतंय की 6वी ड मध्ये असताना कधी असं पुढचा फ्युचर पॉइंट माझा आहे हसायलाच मला बघितलं मी 6वी ड मध्ये होते. आता आपल्या व्ह्युअर मध्ये देखील जी 6वी ड मध्ये होते त्यांनी लक्षात ठेवा, ऍक्ट रायटरचा मंदार भाऊ देखील 6वी ड मध्ये होता. मी पण ड मध्ये होतो बाय द वे भावा. तर 6वी ड क्या मध्ये जेव्हा बात. म्हणजे 6वी 5वी 7वी ह्या जे शालेय आयुष्यामध्ये जेव्हा तू होतास तेव्हा कधी म्हणजे असतं ना रे स्वप्न असतं. आता हे ऍक्टिंग वगैरे हे कळता क्षणी नंतर नंतर येत गेलं, पण तुझं त्यावेळी काय स्वप्न होतं अभ्यासामध्ये वगैरे म्हण किंवा स्टडीमध्ये, पेपरमध्ये मार्क्स म्हण किंवा त्या टाईप स्टडी करण्यामध्ये तू कसा होतास किंवा तुझी रुची त्यामध्ये होती का? मला मला पहिले एक सांग की तू एवढा रिसर्च केला कुठून की मी 6वी आणि त्या ड तुकडीच मध्येच होतोय, कसं काय माहिती तुला? अरे सर्वेश बाकी. कोले म्हणतात मला भावा, आज तू अरे उत्तर भाई दे. साहब. तर उत्तर दे. येस, ड तुकडीमध्येच होतो मी आणि आमचे ड वाले सगळे खुश होतील, सगळे माझे मित्र हे सगळं ऐकून. तर आमचा ग्रुप म्हणजे असा होता की सेमी इंग्लिशला होता त्यावेळेस. आता इंग्लिश मिडियमला नव्हतो, मराठी मीडियम मध्ये होतो. 7वी नंतर सेमी इंग्लिशला गेलो. पण पहिल्यापासून ना माझे वडील असतील त्यांनी ना मला बोधकथा सांगण्यासाठी किंवा शाळेमध्ये बघ आपला परिपाठ व्हायचा समोर, सगळे बरोबर लोक बरोबर समोर बरोबर. उभे असायचे पोरं आणि त्यांच्या समोर जाऊन बोलायचं. बाकी लोकांचे पाय थरथरायचे. माझं असं होतं की पहिल्यापासून घरून सपोर्ट मिळाला की पुढे जाऊन तुला काहीतरी बोलायचंय. आणि हम्म. नंतर नंतर ना मला त्याची अशी इच्छा व्हायला लागली. काय व्हायचंय, मला पुढे जायचंय, मला पुढे जाऊन बोलायचंय. इवन मला अजूनही आठवतंय माझी 12th ची हे होती, ओरल होती इंग्लिशची. हम्म. इंग्लिश हम्म. माझं हम्म. कच्चं आहे, तर मला मार्क्स मिळत नव्हते. त्या मॅडम शाहरुख खानच्या फॅन होत्या. मला हम्म. म्हणाले की तू शाहरुख खानचा फॅन आहे, मला कळाले. म्हटलं हो. म्हणे तू एक शाहरुख खानचं गाणं म्हण आणि मग तुला मी चांगले मार्क्स देते. म्हटलं धन्यवाद. आणि चांद तारे तोड लावू सारी दुनिया पर मैं छाऊ, असं ते गाणं वगैरे म्हणालो मी. तर असं ते पहिल्यापासूनच होतं की मला सगळ्यांपुढे जायचंय जायचंय आणि मला हा युट्यूब प्लॅटफॉर्म मिळाला. सो त्यावेळेस जे मला होतं, पाहिजे होतं, असं नव्हतं ठरवलं की मला हे व्हायचंय, युट्यूबर वगैरे असल्या काही गोष्टी नव्हत्या तेव्हा. पण सगळ्यांसमोर जाऊन काहीतरी ऍक्ट करायचं आहे एवढं मला होतं. मग ते बोधकथा वाचणंही असो, नाही तर सुविचार सांगणं असो, मला काही ना काही सगळ्यांसमोर करायचं होतं. आणि कॉलेजला पण खूप साऱ्या गॅदरिंग्समध्ये पार्टिसिपेशन केलं आणि मग इथे असं झालं ते. अच्छा. त्यावेळी तर युट्यूब वगैरे म्हणजे आपल्याला माहिती पण हा. नव्हतं ऍक्च्युली. हा, पण ऍक्टिंगची आवड होती. हम्म. येस येस येस. आयुष्यातला पहिला कॅमेरा घेतलास तेव्हा डोक्यात काय होतं? त्याची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. की माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि मी डिग्री आणली नाही अजून माझी. तर घरातले म्हणायचे की जॉब कर, जॉब कर. घरातल्यांचं काही चुकत नाही की एक सिक्युअर्ड लाईफ पाहिजे पुढे जाऊन. तर मग काहीतरी हवंय ना, पोराला असंच कुठं सोडायचं. हम्म. आमच्याकडे खूप मोठे डॉक्टर आहेत, ते म्हणाले की त्याला 2 वर्ष द्या, तुम्ही आता तुमच्या मनाप्रमाणे इंजिनिअरिंग झाली, आता 2 वर्ष त्याला द्या. तर हम्म. 2 वर्षामध्ये मग मी थोडे दिवस गेले, इकडे जातो तिकडे जातो, काहीच होत नाही, काहीच होत नाही. मम्मीला म्हटलं प्री वेडिंग फोटोशूटला खूप पैसे मिळतात, तर ना मला कॅमेरा पाहिजे. तर मग मम्मी म्हणते की करणार का तू? म्हणलं हा, मग पोरांना घेणार, त्यांचे फोटो काढणार, रोज एका फोटोचे 50 रुपये मिळतात. आणि बाकी प्री वेडिंग शूट पण करेन मी. प्री वेडिंग राहिलं लांब, कॅमेरा घेऊन दिला मम्मीने. काहीतरी पोरगं करायचं म्हणते तर चला देऊया. आणि कॅमेरा घेतल्यानंतर मी पहिले 1 महिनाभर मी पोरांना बोलवायचो आणि त्यांचे फोटोज काढायचो. 50 रुपये एकेका फोटोचे मी घ्यायचो. ते आणि मॉडेलिंग वगैरे त्याच्यानंतर असायचं त्यावेळी.
पण राईट. ऍक्च्युअल मध्ये त्यावेळेस डोक्यात युट्यूब होतं, युट्यूबचं जिओ त्यानंतर चालू झालं होतं आणि मला युट्यूबचे व्हिडिओज करायचे होते आणि मम्मीला ते असं खोटं सांगितलं आणि मग मला कॅमेरा मिळाल्यानंतर मग मी ते व्हिडिओ करायला त्याच्यानंतर सुरुवात केली. असं सगळं झालं ते. अच्छा. म्हणजे कॅमेरा घेताना हम्म. आयुष्यात एक खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि हा. हे मला असं कळत नाही, सगळ्या क्रिएटरांचं असंच असतं की घरात मी लग्नाचं वगैरे करणार आहे असं सांगूनच कॅमेरा घ्यायला लागते, असं काय असते काय? कारण माझं पण सेम स्टोरी रे. मी पण लग्नाचं म्हणजे अजूनही करतोय मी, पण कॅमेरा घ्यायचं हा. कारण लग्नाचं वगैरे सांगून की बाबा घरातल्यांना हा. वेडिंग प्री वेडिंग वगैरे करतो या हिशोबानं. तर अजून एक पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी युट्यूबमध्ये तुझी एंट्री झाली, ठीक आहे, पहिला व्हिडिओ कधी केलतास किंवा पहिल्या व्हिडिओच्या वेळी जी एक्साइटमेंट होती, किंवा तुला आठवतंय का बघ की तो टॉपिक काय होता आणि त्या व्हिडिओला किती व्ह्यूज आलते, आणि तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये काय गोष्टी सुरू होते, किंवा जर नवीन कोण जर क्रिएटर बनणार असेल आपल्या फॅमिलीमधले, ऍक्ट रायडर फॅमिलीमधले किंवा शब्दवेडे फॅमिलीमधले, तर त्यांना तू काय सांगशील? कारण बऱ्याचदा पहिला व्हिडिओ जर आपण बनवून टाकलो आणि त्याला व्ह्यूज खूप कमी आले तर डिमोटिवेशन एकदम जास्त लेवलला होते. त्यामुळे तुला आठवतंय का तुझ्या लाईफमध्ये ती गोष्ट कशी तू फेस केलेलास? खरंच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. आणि जे लोक मध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी खरंच हे आन्सर हेल्पफुल राहील. मी पहिला व्हिडिओ सुरुवात केली त्यावेळेस मला त्याला 2 व्ह्यूज आले होते. हम्म. आणि ते 2 व्ह्यूज मधला एक व्ह्यू मी माझ्याच फोनने आणला होता आणि एक व्ह्यू मला पण नाही माहिती तो माणूस कोण होता आणि त्याने मला व्ह्यू दिला होता. तर त्याच्यानंतर मी स्वतःच व्हिडिओ सर्च करायला लागलो. मला तो कुठेच व्हिडिओ सापडला नाही, सर्च इंजिन मध्ये नाही, कुठेच नाही. हम्म. प्रॉपर तेच टायटल टाकून पण सर्च होईना. इव्हन ती लिंक कॉपी करून पेस्ट केली तरी सुद्धा तो व्हिडिओ सापडत नव्हता. पण नंतर मी मोटिवेशनचे व्हिडिओ बघायचो आणि व्हिडिओ करायला लागलो. सो मग तो व्हिडिओ टाकल्यानंतर मी अजूनही काही व्हिडिओ टाकले त्यावेळेस कुठेतरी ते झालं. पण मी तुला सांगतो की पहिले 49 सबस्क्रायबर्स होण्यासाठी मला जवळपास 9 महिने लागले होते. आणि ज्यावेळेस तो 50वा सबस्क्रायबर होणार होता त्यावेळेस मी जवळपास एक आठवडा वाट बघितली असेल की आज हम्म. होईल मग होईल. मला तो एक सबस्क्रायबर मिळत नव्हता. कधी 49चे 48 व्हायचे, परत 49 व्हायचे, 50वर आकडा जात नव्हता. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 50 सबस्क्रायबर झाले त्यावेळेस मी पेप्सी मिळायचे, पेप्सी कोला, हम्म. हम्म. त्याची हम्म. हम्म. पोरांना सगळ्यांना आणून दिलं होतं जे पोरं काम करतात व्हिडिओमध्ये. सो तो एवढा स्ट्रगल आणि ते एक एक व्ह्यू साठी ते वाट बघत बसणं, डोळ्याला रिफ्रेश करणं, किंवा रिफ्रेश आता तर रिफ्रेश करतोय आपण, ते तर दुपारी 2ला बघितल्यानंतर 7ला बघायचं आला का एखादा व्ह्यू हम्म. असं. खरंय, तर खरंय, ते खरंय. एवढं स्ट्रगल असतं आणि त्या स्ट्रगल म्हणजे ते ते पेशन्स ठेवायला लागतात जर तुम्हाला युट्यूबर बनायचे पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये. असं आहे. ओके. एक 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 प्रश्न असा की बिग बॉस वरती आतापर्यंत एवढे व्हिडिओज वगैरे बनवलास, बरोबर आहे? काही टेक्निकल म्हणजे म्हणण्यापेक्षा भरपूर लोक तुला असंही म्हणतात की बाबा तिथं तिथल्या सगळ्या आतल्या न्यूज असतील किंवा त्या आतल्या गोष्टी असतील तुला काहीतरी सिक्रेटली कळतात. आता ही अफवा आहे काय आहे, हा हे हे तूच क्लिअर कर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे येस. की सध्या जे बिग बॉस मध्ये सुरू आहे त्याच्यावर तर आपण थोड्या वेळातच बोलूया. पण सध्या जे बिग बॉस वरती सुरू आहे त्याच्यावर तुझं एक मत काय आहे? म्हणजे जे आता काल आर्याला घरातनं बाहेर काढण्याचा टॉपिक झाला, किंवा त्याच्यावरती काय स्टँड आहे तुझा, किंवा सध्या रितेश सरांच्या बद्दल पण दोन वेगवेगळ्या प्रकारचे ओपिनियन आहेत. एक एक ओपिनियन असं आहे की बाबा रितेश सर खूप चांगलं करायला लागलेत, पण एक ओपिनियन असं पण आहे की बाबा रितेश सर नको आणि आपल्याला आपले ते आधीचे आपले होस्ट आहेत तेच पाहिजेत, मांजरेकर साहेब. ह्याच्यावर पण तुझा काय स्टँड आहे, की एवढं एवढं इन डिटेल व्हिडिओज तू बनवतो त्यामुळे तुझा पर्सनली स्टँड या गोष्टीवरती काय आहे? येस. पहिला प्रश्न तू काय विचारला होता बिग बॉस होतं समजलं सुरुवातीला. पहिला पहिला प्रश्न असा विचारलेला की सिक्रेटली तुला काही न्यूज वगैरे मिळतात हा. याच्यावर जरा असं मला असं, ओके. किंवा तुला काही बिग हा. बॉस बद्दल नॉर्मल पीपल ना माहित असतं ते सोडून तुला काही वेगळं किंवा नवीन असं काही माहित असतं का? हा. आता बिग बॉसचा कसा शो आहे हा शो, तिथे खूप सारे मेंबर्स असतात आजूबाजूला तिथे. हम्म. प्लस अजून एक गोष्ट असते जी इविक्शन होतं. इविक्शनच्या वेळेस रितेश दादा ज्यावेळेस बोलत असतील त्यावेळेस तुम्हाला समोर ना काही असे डोकं दिसतील लोकांची अशी. हम्म. तर तिथे हम्म. समोर काही एक पब्लिक बसलेलं असतं. ते पब्लिक ना ज्यावेळेस बाहेर येतं ना, तर बिग बॉस कितीही न्यूज दाबण्याचा प्रयत्न केला की बाबा कोण इविक्ट झालेला आहे, तरी सुद्धा ती न्यूज बाहेर पसरतीच. फक्त बिग बॉसचं असं म्हणणं असतं किंवा ते मेकर्सचं किंवा बॅकग्राऊंडचं किंवा तुम्ही आता खूप मोठे झालेत, तुमचं चॅनल एवढा मोठं झालं ना, तर ती पब्लिकली तुम्ही न्यूज आधीच सांगू नका जेणेकरून बाकीच्यांची उत्सुकता जी ती मोडेल. बरोबर. त्याच्यामुळे ही न्यूज फक्त मलाच नाही तर असे बरेचसेच लोक आहेत की त्यांना ह्या न्यूज समजतात. दुसरी गोष्ट, काल जो मॅटर झाला की आर्याने निकीला कानाखाली मारलं. बिग बॉसच्या घरामध्ये हिंसा अलाउड नाहीये. बिग बॉसच्या घरामध्ये जे आहे या गोष्टीला पूर्णपणे त्यांचा एक मोठा लॉ आहे आणि या लॉ म्हणजे एकच त्याची शिक्षा आहे की त्याला बिग बॉसच्या डायरेक्ट घरातून निष्कासित करतं, म्हणजे एलिमिनेट करतं, एविक्ट नाही. तर ती आर्याला एलिमिनेट केलं. संपूर्ण महाराष्ट्राचा राग बिग बॉस वरती आहे आणि या
या बिग बॉसनी हा जो निर्णय आहे हा भाऊंच्या धक्क्यावर घेणार असं सांगून जो राग आहे तो डायरेक्टली डायव्हर्ट झालाय रितेश दादांवरती. इव्हन रितेश दादांचा तुम्ही कुठला फोटो किंवा काय बघितलं त्याच्या खाली पण त्यांना काय काय बोललं जातं की तुम्ही निकीचे कमेंट पाय मध्ये. पुसणे झाले, तर हे झाले ते झाले. सो हा संपूर्ण राग रितेश दादांवरती आलाय. रितेश सर हे बिग बॉसच्या इथे होस्ट म्हणून काम करतात. रितेश सर तेच शब्द बोलतात जे बिग बॉस त्यांना सांगतं की हे बोलायचंय. रितेश सरांना सांगितलं निकीला झापायचंय, हा पॉईंट आहे, हा तुम्हाला सिनारिओ आधी दाखवतोय, असं असं झालेलं आहे, याच्यावरती तुम्हाला झापायचंय. रितेश दादा त्यांच्या शब्दामध्ये त्याला झापतील. पण रितेश दादाला सांगितलं की या गोष्टीवरतीची बॅकिंगच करायची, तर रितेश दादा बॅकिंग करतील. हे मी तुम्हाला थोडंसं मागं जाऊन सांगतो की शेखर सुमन बिग बॉस हिंदीमध्ये यायचे दर संडेला शिव ठाकरेच्या सीझनला. शिव ठाकरे तर सीझन. त्या हा तर त्यावेळेस ना ते तिथे येऊन वेगळं बोलायचे आणि ट्विटरवरती ट्विट वेगळं टाकायचे. मग एकाने विचारलं की काय बाबा हे असं, त्यावेळेस त्यांनी रिप्लाय केला होता की बाबा मी तिथे गेल्यानंतर त्यांची स्क्रिप्ट वाचतो, इथे बाहेर माझी ओपिनियन आहे ट्विटरवरती. सो 100% जर रितेश दादांच्या जवळचे लोक असतील ते म्हणतील की अरे रितेश दादाला तर हे हे गोष्टी आवडत नाहीये, पण करायला लागते बिकॉज ते त्या कंपनी खाली बॉन्ड मध्ये आहेत. आपण जसं आपल्या बॉसच्या ऑपोजिट मध्ये जाऊ शकत नाही एखाद्या कंपनीमध्ये, सेम रितेश दादाचं तसं आहे. असं आहे सगळं. अच्छा. आणि ते आर्याला निष्कासित करायचा टॉपिक जे झाला त्याच्यावर म्हणजे तुझं हा एक बोल्ड ओपिनियन मला सांग की ते योग्य होतं की नव्हतं. बिकॉज हा मी एक गोष्ट बोलतो की जसं तू बोललास की बाबा फिजिकल होणं हे सगळ्यात मोठा म्हणजे गुन्हा आहे गुन्हा. त्या घरामध्ये, बरोबर आहे. हम्म. मग ज्यावेळी भरपूर अशा क्लिप्स पण व्हायरल व्हायला किंवा आपण देखील क्लिप्स बघितला असेल, ऑब्व्हियसली माझ्यापेक्षा तर तुझा अभ्यास खूपच मोठा आहे, त्यामुळे तुझ्या डोळ्यासमोर कधी ना कधीतरी ह्या गोष्टी आल्याच असतील. ज्यावेळी पहिल्या आठवड्यात अंकिता निक्की बेड मधनं ते सामान काढून फेकायचा टॉपिक चालू होता, बेडशीट वरून राईट. टाकत होती, त्यावेळी अंकिता स्वतःच्या बेडवरती जाऊन जोरात बसते आणि त्यावेळी लिटरली निक्की तिला असं दोन्ही धक्का हाताने मारला. जोरात धक्का मारते. राईट. ती एक गोष्ट धक्का झाली. मारला. त्यानंतर अभिजित आणि अरबाचं तर पूर्णपणे इंटेन्शनल आहे. तो जे जळणं डायरेक्ट. प्रकार असेल, हा जळणं प्रकार असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला टार्गेट करणं असेल, त्यामुळे ह्याचं काय बाबा पैसे ह्याचं कोण घेऊन गेलं ह्या मनस्थितीचा ह्यो अरबाज त्याला कायम जोरात ढकलणं, धक्का देणं, मारणं. पण मला एक काय म्हणायचं आहे, जर मग आर्या ते करते ना तर मग ह्या गोष्टी हे पण लोक करतात, तर मग हे पण कुठं तर चुकीचं आहे असं तुला वाटत नाही का? ऍक्च्युली मी सगळ्यात पहिल्यांदा याच्यावरती स्टँड घेतलाय आणि माझ्या इंस्टाग्रामवरती असेल आणि युट्यूबच्या रिव्ह्यूमध्ये ह्या गोष्टी मी बोललेल्या आहेत, ज्याला जवळपास 7-8 लाख लोकांना व्ह्यूज आलेत. हम्म. आणि माझा स्टँड हाच आहे की जर तुम्ही आर्याला शिक्षा देताय, तुमच्या नियमांमध्ये ते बसत नाही, तिला बाहेर काढताय, तर अशा बऱ्याचशाच गोष्टी घरामध्ये झाल्या. जसं जो इंटेन्शनली धक्का, आर्याचं हे चुकलं का की मी तुला मारेन म्हणते आणि त्याच्यानंतर एक सांगून. बुक्की मारली किंवा हम्म. चापट मारली आणि त्याच्यानंतर तुम्ही तिला बाहेर काढताय. जर ती असं म्हणतेय की मी मारेन आणि त्याच्यानंतर निकी मग इन्स्टिगेट करते, कारण हिने ऑलरेडी एक वॉर्निंग दिली आहे, मग इन्स्टिगेट करताना निकीचा हात तिच्या गालाला लागतो आणि मग ही तिच्या कानाखाली मारते, मग हे तर मग ऍक्शनला रिॲक्शन आहे आर्याची. मग त्याच्यामुळे हे फुटेज एकतर आपल्याला दाखवलं गेलं नाही आणि हे त्यांनी बघितलेलं तर त्यांना माहिती की काय विषय झाला तिथे नक्की. त्याच्यामुळे बरोबर. जर असं जर असेल की मारेन म्हणती आणि मग निकीने तिला हात मारलाय कसं पण अँगलनी आणि मग आर्याने चापट मारले, तर ती आर्याची ऍक्शनला रिॲक्शन आहे. आणि अशा केसेसमध्ये जो आहे तो कंटेस्टंट बाहेर जात नाही. आणि एक्झाम्पल जर मागच्या सीझन द्यायचं झालं तर अभिषेक आणि समर जुरेलने तोंडामध्ये ह्याचा बोळा कोंबला होता टिश्यूचा टिश्यू आणि पेपरचा. अभिषेकने त्याला कानाखाली मारली होती. त्यावेळेस सलमान सर म्हणाले की बाहेर शिट्ट्या आणि टाळ्या पडल्यात अभिषेक तुमच्या कानाखाली मारण्याला. तर असं सुद्धा होतं. पण आता बिग बॉसने फुटेजच दाखवलं नाही आणि त्यावेळेस ते फुटेज दाखवलं गेलं होतं. हा फरक आहे, हा डिफरन्स आहे. आणि दुसरी गोष्ट की अरबाजचे जे धक्के आहेत याला बिग बॉस किंवा रितेश दादाने येऊन असं सांगितलं की अरे तुमचं खूप जबरदस्त गेम झाला अरबाज, पण तुम्ही जे आहे ना फक्त ते धक्का मारू नका, कारण पुढच्या वेळेस जे आहे मग मी त्याला डिफेंड करणार नाही किंवा असं नाही. पुढच्या वेळेस काय संबंध आहे, यावेळेस एकाला तुम्ही घराच्या बाहेर काढताय तर मग ह्यांना तुम्ही सीझन साठी नॉमिनेट करा ना. तो धक्का पॉइंट जो आहे. देतोय तो पण इंटेन्शनलीच धक्का आहे. तर मला पण असं वाटतं की आर्याला शिक्षा दिली रूलमध्ये राहून तुम्ही, तर मग तिच्यासाठी जर रूल आहेत तर बाकीच्यांसाठी रूल का नाही. अजून एक गोष्ट, जर त्यांनी घरामध्ये खुर्ची आपटली होती, प्लेट्स तोडली होती, जे पण केलं होतं, घराच्या साहित्यांचं नुकसान नाही करायला पाहिजे. ज्यासाठी नॉमिनेशनची शिक्षा आहे त्याला त्याला फक्त एका वीकच्या कॅप्टन्सीसाठी मुकायला लागलं आणि जी कॅप्टन्सी त्याला मिळाली पण नव्हती की या वीकमध्ये तुम्ही कॅप्टन नाही होऊ शकत, त्याचा टास्कही होणार होता नंतर असं काहीतरी. सो एवढीशी छोटीशी शिक्षा जर ते हे देत असतील अशा गोष्टींसाठी, तर मग फेवरिझम तिकडे जाते असं लोकांना वाटतं. आणि लोकांसारखा मग माझा पण राग कुठेतरी असा येतो की बाबा सगळ्यांना समान ठेवा तराजूमध्ये. तुम्हाला देतही असतील ते टीआरपी, पण त्या टीआरपी साठी तुम्ही दुसऱ्याला बाहेर काढते तर ह्यांना शिक्षा तरी द्या ऍटलिस्ट. असं आहे. खरंय. आणि अजून एक गोष्ट अशी की अरबाज आतापर्यंत सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता गेले 2-3 आठवडे जे काय झाले किंवा 4 आठवडे मराठी लँग्वेज यूज करणं हा एकमेव गोष्ट अरबाजला आजपर्यंत जमलेलं नाहीये. जे की मी माझ्या चॅनलच्या थ्रू पण माझ्या लोकांना माहिती आहे की मी शिव्या घालतच आलोय. बिकॉज बिग बॉस हिंदी असेल तर गोष्ट वेगळी रे. तुला आठवतंय का बघ, शिव ठाकरेच्या सीझन वेळी जर इंग्लिश कोणी बोललं ती
भरपूर लोक होते. टोकायचे. अब्दू होता, अब्दू होता, हा. त्यानंतर साजिद खान होता, MC स्टॅन होता. जर कोणी इंग्लिशमध्ये बोललं तर त्याच वेळी टोकायचे. स्पीकरला लगेच हाँ, वाजायचं की बाबा तुम्ही बिग बॉस राईट राईट, हिंदी हिंदी तुझं भाषा का का प्रयोग आवाज. करें. हाँ. सेम. तर त्यावेळी लगेच टोकलं टोकलं जायचं, पॉईंटवर पॉईंट टोकले जायचे. मग आता मला एक गोष्ट कळत नाही, आपण एरवी बोंबलतो ना रे की मराठी बाणा, हे करा ते करा, आपली मराठी भाषा मोठी होत नाही, आपली पिक्चर गाजत नाहीत. अजून एक गोष्ट TRPचा विषय, मला म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला हेच वाटतं रे की मराठी जनतेला काय आवडतं, तर मराठी जनतेला माया ममता ह्या जास्त गोष्टी टोचतात राइट. रे. पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा सूरज चव्हाणनं कचरा उचलायचा व्हिडिओ जेव्हा महाराष्ट्रभर फिरला, त्या दिवसापासून बरोबर. सूरज चव्हाणमुळे भरपूर लोक यायला लागले. आणि लोक आपल्या राइट. पण कमेंटमध्ये म्हणतात, आठवत आहे का बघ, की सूरज चव्हाणमुळे मी बिग बॉस बघायला लागलो. इथंच बघतो. कळतं रे की येस. TRP वाढण्याचं कारण हे फक्त अरबाज आणि निक्कीचं ते फेक लव्ह अँगल नाहीये, तर मराठी माणसांना जिवायला लागणारं असं काहीतरी भावनिक गोष्टी असतात. त्यामुळे सूरज राइट. चव्हाणमुळे ह्या सगळ्या TRP वाढल्यात. पण मला अरबाचं तेच एक गोष्ट पटत नाही की एवढं सगळं तुम्ही करताय ना, भाऊच्या धक्क्यावरती पण एवढा विषय झाला. त्याला फक्त सांगितलं गेलं कालच्या धक्क्यामध्ये, सगळा डायव्हर्ट करून आर्यावरती घटलं, ती गोष्ट वेगळी. पण आठवड्याभरामध्ये अरबाच्या पण भरपूर चुका झाल्यात. त्या बरोबर. गोष्टीवर पण बोलणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, तू म्हणतोस तसं की ते स्क्रिप्ट असतं, म्हणजे सरांच्याकडे स्क्रिप्ट येते, त्या स्क्रिप्टवरच त्यांना बोलावं लागतं, ते सोडून ते बोलू शकत राइट. नाहीत. त्यामुळं एवढं काय नाही, बाकी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोलतच जाऊ. अजून एक गोष्ट अशी की तुला काय वाटतं की कोण जिंकावं ह्या टाईपचा सीझन? अ, हे बघ, ॲज अ रिव्ह्यूअर जर मी बघेल किंवा ॲज अ न्यूट्रल माणूस म्हणून बघेल, तर मग जो चांगला गेम खेळेल ना त्याला ती विजयी पदक जे हातामध्ये मिळालं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये दोन ओपिनियन्स आहेत, की आता समजा की एखादी अंकिता आहे किंवा अभिजित आहे किंवा अजून कोणी तिसरा चौथा आहे, जे खूप चांगला गेम खेळतायत आणि त्यांना तितके वोट्स नाही येणार. आणि हा शो जो आहे हा मी तुला गॅरंटेड सांगतो की भले इकडे कोणाला आधी बाहेर काढू, कसंही काढू, पण शेवटी जो विनर होतो ना तो वोट्स वरती होतो. आणि वोट जे आहे ते सूरज भावाला इतके जबरदस्त येतात, कारण सूरजच्या ना छोटे छोटे जेस्चर जे आहे ना ते लोकांना खूप जास्त आवडते. मग ते गणपतीला मोदक ठेवण्याचा असो राईट किंवा राईट राईट. काल रितेश दादांनी उभं करून ते गाणं घेतलं की मानवतेचं किंवा ते ह्युमॅनिटीचं, त्याच्यासाठी त्याचे हात जोडणे असो, या सगळ्या गोष्टींना लोक नोटीस करतात. त्याच्यामुळे सूरजला जो सपोर्ट आहे, जसं तू म्हणला की सूरजमुळे हा TRP असेल किंवा शोची व्ह्यूवरशिप वाढली आहे, तर त्यांना कसं आहे की सूरजमुळे व्ह्यूवरशिप वाढली, पण आता या व्ह्यूवरशिपला काहीतरी दाखवायचंय, त्याच्यामुळे मग विलन्स पाहिजे घरामध्ये. त्याच्यामुळे या विलन्सला ठेवलेलं आहे आणि जे विलन्स निकी आणि अरबाज आहेत. तर त्याच्यामुळे माझं पण असंच म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींकडे बघता, किंवा हे सगळं बिग बॉसच्या हातामध्ये असतं. आणि येस, म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असेल. येस येस येस. हम्म. आणि इनफॅक्ट मलाही तसंच वाटतं की सूरज जिंकावं, कारण मंदारदा, तुला आठवतंय का बघ की ते म्हणतात ना, भरलेल्या पिंपामध्ये जर आपण पाण्याचा एक तांब्या ओतला तर त्या पिंपाला काही फरक पडणार नाही. तसं राईट. बाकीच्या लोकांचं राईट. जे बाहेर राईट. PR टीम आहे, एवढा पैसा आहे त्यांच्याकडे, राईट. एवढे मोठे मोठे स्टार आहेत, त्यामुळे त्यांना त्या प्राईजची किंवा त्या गोष्टीची व्हॅल्यूच नाही आहे जास्त. ते नाहीये. संपल्या राईट. संपल्या ते संपल्या संपल्या लगेच ते त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी पळणार आहेत. पण सूरज चव्हाण एक असा येस. माणूस आहे, ऍज अ फायनान्सच्या दृष्ट्या एक कलाकार म्हणून हा. त्याला पुढे जाण्यासाठी, गरिबांचं पोरग जे आता सगळेजण म्हणतायत, जे राईट. की खरं आहे, एक फायनान्शियल दृष्ट्या राईट. तो मोठा होईल आणि ते 4 पैसे जे आहेत त्या 4 पैशांची तो किंमत आयुष्यभर करेल. त्यामुळे एक मला बरोबर. वाटतं की सूरज चव्हाण जिंकला पाहिजे. ठीक आहे, येस. तर आता आपण मला एक गोष्ट बोलायची आहे ह्याच्यावरती, की बिग बॉसचे जे मेकर्स आहेत किंवा बॅकग्राऊंडची जी टीम आहे ना, ती सूरजला खूप जास्त हेल्प करते. त्याच्या वीकली जे कपडे वगैरे आहेत ना, त्याच्या सगळ्या गोष्टींची काळजी ना ती बॅकग्राऊंडची टीम करते आणि स्वतःच्या खिशातल्या पैशातून करते अरे ती. वा कोणी पण त्याच्यामधून पुढे येतं की मी करतो, आणि या सगळ्या बॅकग्राऊंडच्या गोष्टी मला माहिती आहेत. वा वा बरेचसेच लोक वा. त्याच्या मागचे कास्टिंग डिरेक्टर सोबत सगळेच लोक माझ्या ओळखीचे आहेत आणि हे सगळं मला कळतं. त्याच्यामुळे सूरजला खूप प्रेम आहे आणि सूरज कुठलाही दिखावा शो मध्ये करत नाही. सूरज जसा आहे तसाच आहे. मला फक्त त्या लोकांचं थोडंसं वाईट वाटतं जे बोलतात की सूरज काही न करता त्याला ट्रॉफी मिळावी का. तर माझं असं म्हणणं आहे, जसं मी एक कॅम्पेन चालू केला, मी पण सूरजचा PR, तर बाबा त्याचे PR टीम आम्ही बनतो, आम्ही त्याची पब्लिसिटी करतो, कारण जे लोक काही करत नाही ना त्यांची पण पब्लिसिटी होते, तर ह्याची का नाही व्हायला पाहिजे. आणि मग खरं आम्ही पण त्याला त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचवायला तेवढेच सक्षम आहेत. खरं असं खरं खरं यासाठीच तो खरं. कॅम्पेन चालू होता. असं. आपल्या दोघांचे विचार खरंच लय जुळतात रे भावा, काय सांगू तुला. असो, आता आपण आपल्या एक फन फन एलिमेंट वर येऊया. सगळ्यात येस. आधी तर मंदार भाऊ, तुमच्याबद्दल खूप साऱ्या अफवा पसरत आहेत. ठीक आहे, अच्छा. आता यातल्या अफवा तुम्हाला काही माहिती पण असतील, काही नसतील, हा. गोष्ट वेगळी. हा. एक अफवा अशी आहे की सध्या तुम्ही जे व्हिडिओज बनवता, मी पहिला हसून घेतो. ओके, सध्या जे तुम्ही व्हिडिओज बनवता त्या व्हिडिओज मध्ये माग लाइटिंग माळ नाही आहे. तर असा विषय झालाय, कुठली माळ? अफवा अशी, हा. हा. लाईट असा विषय झालाय की लाइटिंग माळ लावताना मंदार भाऊंना जोरात करंट लागलाय
आणि त्यामुळं आयुष्यभरासाठी मंदार भाऊंनी लाइटिंग माझा साथ सोडलाय, म्हणून तुमच्या मागे ती अशी लाईनची माळ होती ती नाहीये. याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं मंदार, मला जरा सांगा. ऍक्च्युली काय झालं, बिग बॉस ज्यावेळेस मी सुरू करायला लागलो, तर ना माझ्या बेडरूम मध्ये करायचो आणि बेडरूमचा एक छोटासा कोपरा होता. त्या कोपऱ्यामध्ये मी एक ₹300 पडदा घेतला होता ब्लॅक, आणि त्याच्यावरती ती 250 का ₹230 ती माळ आणली होती अशी, आणि हा. ती लिटरली मी दोऱ्याने हाताने अशी शिवली होती, आणि ती अशी सगळी माळ तिकडे दिसत होती. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडेसे पैसे आलेत, सो आपण जर लोकांना काही देतोय तर काहीतरी एक चांगलं करावं. सो मग मी हा असा हा हा भिंतीचा कलर असेल किंवा हा मागचा ग्रे शेड असेल, हे सगळं मी तयार केलं. आणि हे छोटंसं त्या लाईटला असं वाटलं की त्या लाईटला लोक विसरू नये म्हणून ही हा. छोटीशी लाईट तिकडे आणली, आणि हा एक लॅम्प आणला. तर असं थोडंसं हळूहळू चेंजेस करतोय असं. आणि असा विचार आहे की प्रत्येक सीझनला एक वेगळा सेटअप, काहीतरी एक वेगळं दाखवेन. तर हा रेंटवरचा फ्लॅट आहे, हा माझा स्वतःचा फ्लॅट नाहीये. जास्त चेंजेस इकडे मला करता येत नाही. पण अरे, करंट वगैरे नाही बसत, त्यावर लाईटचा इंजिनियर एएनटीसीचा मी. ओके. अजून एक गोष्ट तर, अजून एक अफवा अशी आहे की तुम्ही युट्यूब कमाईतून थार गाडी घेतली. ही अफवा नाही, हे ट्रुथ आहे. आणि मी माझ्या युट्यूब आहे. कमाईतून फक्त थार गाडीच नाही, तर मी एक फ्लॅटही घेतलाय, आणि मी पहिली माझी बाईक अव्हेंजर तीही घेतली. आणि मी माझा संसार सगळा उभा केला याच कमाईतून. मी माझ्या मुलीचं सगळं करतो, माझं घर चालवतो सगळं युट्यूब कमाईतून. येस, हे खरं आहे. आणि म्हणजे आता हे बघ, इथे ही नोटबुक आहे, ही विद्या आहे, ह्या विद्येवरती हात ठेवून सांगतो, हे खरं आहे. आणि मी ह्याच्यासाठी हे सगळं प्रूव्ह सांगतो. असं बरेच लोक म्हणतात की सांगू नको यार इन्कम वगैरे असतात अशा गोष्टी. तर मला ना आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मोटिवेट करायचंय की युट्यूबला तुम्ही त्याच लेवलला बघा जसं तुम्ही तुमच्या जॉबला बघता. मला काही लोक म्हणतात काय बिग बॉस वरती बडबड करतो रे, काहीतरी कामधंदे कर. तर ते जे कामधंदे आहेत ना, ते मला नाही करायचे म्हणून मी युट्यूब करतो, आणि युट्यूब मधून मला जेवढं इन्कम मिळते ते त्या कामधंद्यामध्ये मला नाही मिळणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याला पण ऍज अ करिअर म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे, कारण तुमचं लाईफ हे खूप नेक्स्ट लेवलला तिकडे जाऊ शकतं. सो याला ऍज अ करिअर म्हणून तुम्ही बघा, युट्यूबला फुल टाइम करिअर म्हणून बघा, आणि मी पण फुल टाइम म्हणून ह्या गोष्टी तिकडे बघतोय असं. हे फोटोग्राफी बिटोग्राफी सगळं बंद करलंय मी आजपासून. हा, माझं काम चालू आहे, तर सांगतो तुम्हाला नंतर. ओके मंदार भाऊ, आपण वळूया पुढे थोड्या वेळ. तर अजून एक प्रश्न असा आहे की तुमचे ना काही डुप्लिकेट्स आहेत. लगेच व्हॉट्सअप जरा ओपन करा तुमचं, आपल्याकडे टाइम पण कमी आहे. अच्छा, डुप्लिकेट्स. ओके. हा, म्हणजे तुमच्या फेसला सेम मॅच होणारे, मी इथं व्हिडिओ पण एडिट करून दाखवेन, तुमच्या हा फेसला हा मॅच हा. होणारे असे भरपूर लोक आहेत जे स्वतःला ऍक्टर रायडरचा मंदार म्हणून सांगतात. त्यांच्यावर जरा बोला. पहिला फोटो तुमच्या समोर आहे. ओ भाई साहब. तू नंतर स्क्रीनवर दाखवशीलच हा फोटो, पण हा जो फोटो आहे हा हा मीच आहे. अच्छा, तू आहेस आणि हे काय? जे झापूक झुपूक, हा हे जे हा हा झापूक हा. झुपूक केलंय केसांचं, ओके. हा माझा, मी ऍक्टिंग अकॅडमीमध्ये होतो. ओके. आणि तिथे फोटोशूट होतं, आणि हे ऍक्टिंगच्या ह्याच्यासाठी एक पोर्टफोलिओ बनवायला लागतो. त्यावेळेसचा हा फोटो आहे. त्यावेळेस मला हा कुठून तरी एक मी शर्ट शोधून आणला होता, पॅन्ट आणि ते शूज आणि ते काय काय कुठून शोधून आणलं होतं. आणि हे अच्छा. केस माझे तिथेच अकॅडमीमध्ये केले होते, असे झापूक झुपूक. तर हम्म. तो पोर्टफोलिओ केला. आणि तो पोर्टफोलिओ ज्यावेळेस मी बघितला, त्यावेळेस मी ते फोटो फक्त फेसबुकला टाकले, बाकी मी कोणालाच दाखवलं नाही. कुठल्या ह्यांना मी ती फाईल दाखवलीच नाही. म्हटलं अवघड झालंय आता आपल्या ऍक्टिंगचं. अच्छा. अजून एक असं हा. अफवा आहे की युट्यूब आहे ना, म्हणजे भरपूर लोकांना वस्तू वगैरे प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, युट्यूब म्हणजे गिफ्ट हॅम्पर असेल किंवा काय असेल, तर गिफ्ट. युट्यूब दर महिन्याला जसं काही शेक्स असेल, मिल्क शेक असेल किंवा काहीतरी गिफ्ट वस्तू वगैरे, तसं तुझ्या घरी युट्यूब एक स्पेशल प्रकारचं बिस्किट पाठवतं जे तू रोज खातोस. हे खरं आहे का? सर्वेच तुझे क्वेश्चन ओके. घेणं मला हसायला येते. नाही नाही, मी माझ्याकडे हा. प्रूफ पण आहे. मी प्रूफ शिवाय बोलत नाही. एक मिनिट, एक मिनिट. ओ भाई तुमच्या साहब. स्क्रीनवरती तो फोटो आहे, जो फोटो व्हायरल झालाय. ही युट्यूब तुम्हाला खरंच ही बिस्किट पाठवते का? याच्यावर काय मत आहे युट्यूब तुमचं? कडून काय होतंय की सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे फोटोशूट येतात. हा जो फोटोशूट आहे, ह्या इंस्टाग्रामला फोटोज टाकलेत मी, आणि बऱ्याचशाच गोष्टी आहेत. हे जे आहे ना, हे हे मी स्वतःचा फोटोशूट केलाय, समोर कॅमेरा ठेवून मोबाईलने अच्छा. सगळं ते रेकॉर्ड चालू करून. हा. आणि हा युट्यूबरचा जो घेतला ना बोर्ड, तर मला घ्यायची होती एक फोर व्हीलर, आणि त्या फोर व्हीलरच्या काचेवरती मला चिटकवायचं होतं की मी प्राऊडली सांगणार होतो की मी युट्यूबर आहे. सो हे ना Amazon वरती स्पेशली पैसे देऊन ऑर्डर ओके. केलेलं ते एक बिस्किट आहे. आणि अच्छा. बाकी युट्यूब नक्कीच काय काय पाठवतं, ज्यावेळेस मला बऱ्याचशाच गोष्टी
गोष्टी युट्यूबने पाठवल्या तर येस मिल्क शेकचं काय असेल किंवा आता हे तर अवॉर्ड्स आहे सिल्वर प्ले बटन, पण असं आधीमध्ये ना काही काही युट्यूब पाठवत असतं मोठं झाल्यानंतर, तुम्हाला ते समजेल. हा. ओके. अनेक विषय मंदार भाऊ, की लाईव्ह सुरू असताना कधी कधी तुम्ही विसरता, म्हणजे हे अफवा आहे, खरं खोटं तुम्ही सांगा. लाईव्ह सुरू असताना कधी कधी तुम्ही विसरता की कॅमेरा सुरू आहे, आणि ज्यावेळी तुम्हाला अचानक कॅमेरा दिसतो तेव्हा तुमचे रिॲक्शन खूप वियर्ड असतात. आणि याच्यावर एक फोटो पण आमच्याकडे आलाय, याच्याबद्दल पण तुम्ही सांगावं, तुमच्या मोबाईलला फोटो जो पाठवलाय, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? ओ रे भाई साहब, केळ खाताना फोटो आहे माझा. त्यात तुझे डोळे सांगतायत अरे कॅमेरा चालू आहे, असं ते मॅच व्हायला लागले त्याला, म्हणून ही अफवा आहे का सांग मला. ही अफवा नाही, हा मी कॅमेरा चालू असताना जाणून बुजून केलेलं कार्य आहे. ऍक्च्युली येस. काय झालं होतं हिंदीमध्ये, काय झालं होतं, एक आपले करण जोहर आले होते होस्टिंगला, आणि सलमान सरांच्या होस्टिंग नंतर एक दिवस सलमान सरांना जायला लागलं, करण जोहर आले. करण जोहरने जे मुद्दे घेतले ना, ते मुद्दे असे होते की त्यावेळेस 8 मिनिट मी चॉकलेट खा, बिस्किट खा, केळी खा, असा तो रिव्ह्यू केला होता. त्या रिव्ह्यूला 1 लाख व्ह्यू गेले होते, आणि त्याच्यामध्ये मी एकही शब्द न बोलता 8 मिनिट कंटिन्यू खात होतो. अच्छा. अरे वा, त्यातलाच हा ही एक. स्टोरी, हा. ही स्टोरी मला माहित नव्हती, पण ही स्टोरी इंटरेस्टिंग आहे. चल, आता आपण फास्ट ओके. आन्सर दे, फक्त जे मनात ते पटकन हा. बोल. अगदी थोड्या हा. वेळामध्ये आपण, मला ते उत्तर पाहिजे. हा. की तुझा अडकणार आयडल नाही ना कोण? बोलल्यावर असं? नाही नाही नाही, तुझा आयडल कोण? शाहरुख खान. ओके. निक्की की राखी? राखी. वैभव की अरबाज? वैभव. वर्षाताई की जान्हवी? जान्हवी. सूरज की अभिजित? सूरज. डीपी की पॅडी दादा? डीपी. तुझ्यामध्ये पुढच्या 10 वर्षात सगळ्यात मोठा स्टार कोण बनेल? सर्वेश कोहली. एक नंबर भाऊ, बरोबर बोलला, अरे. एक नंबर. अरे ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. अरे नाही, मंदार भाऊ बद्दल मी एक गोष्ट बोलतो, शेवट शेवट करतो, की सिरियसली माझ्यासाठी पहिला युट्यूबर कोणतरी मोठा असेल, एक श्रीमानदा, म्हणजे श्रीमानदा बरोबर माझं कॉन्टॅक्ट झाला होता. लिजंड. राईट, श्रीमान लेजंड. आणि त्याच्यापेक्षा जर एवढं पर्सनली जर म्हटलं, एकदम कमी वेळेमध्ये अगदी इथं हृदयाच्या डाव्या साईडला तिसऱ्या कोपऱ्यातनं जर प्रेम कोणाला द्यायचं असलं, तर भाऊ मंदार हाय भाऊ, हाय, बिकॉज हा कोल्हापुरीच बोलू माणूस. शकतात असे. अरे विषय नाही भावा. नाही पण सिरियसली मित्रांनो, मंदार भाऊ, म्हणजे आता व्हिडिओ करालोय किंवा हे करले ही गोष्ट वेगळी, या बॅक कॅमेरा पण मी, माझे काही थॉट्स आहेत, मला काही प्रॉब्लेम्स आले, ज्या गोष्टी मी हँडल करू शकत नाही, मी हक्काने एक भाऊ म्हणून त्याला फोन करतो, आणि तो एक हक्काने भाऊ म्हणून मला सांगतोय, हे सर्वेश असं नाही तसं कर, असं नाही तसं कर. बिकॉज मी असं विचार केला की पॉडकास्टसाठी लोकांना पे करायला लागतात, पण हा माणूस पहिल्या रिप्लायला मला म्हटला की अरे पैसे वगैरे काही नाही, मी येईन तुझ्याकडं. इथं कळतं माणसाला की क्रिएटर खरोखर रिअली काय असतो ते. काही लोकांना असतं की बाबा नाही, ते एका स्टेजवरती गेल्यानंतर आपली पातळी चेंज करतात. पण मंदार भाऊ बद्दल खरोखर प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की हा मुलगा जसा होता 10 वर्ष आधी, तो अजूनही तसाच आहे, आणि मला विश्वास आहे की पुढेही तसाच राहील. फक्त एवढंच सांगेन की हेच प्रेम कायमस्वरूपी राहू दे, जी लोक तुझी आहेत ते अजून वाढत जाऊ देत, खूप मोठा हो अजून. आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन भावा, आणि तू खूप खुश राहा, आणि माझ्या पॉडकास्टला वरच्यावर येत जा, ठीक आहे भावा? येस, अजून एक मला तुझ्याबद्दल बोलायचं सर्वेश, की मी बरेचसेच पॉडकास्ट केले, मला अजून पण 4 पॉडकास्टला बोलवलं, आता मी पुण्यात जाणार आहे. बट ना मला जी मजा आली ना थ्रू आउट ह्याच्यामध्ये, माझ्या चेहऱ्यावर जी स्माईल होती ना ती वेगळीच होती, आणि पॉडकास्ट खरंच अविस्मरणीय असा माझ्यासाठी असेल. तर सर्वेश, तुझ्याकडे एक टॅलेंट आहे. तू ज्या प्रकारे फन वे मध्ये तू पॉडकास्ट घेतो, पुढच्याला हलकं करतो, तर ते हलकं करण्याचं जे ते कोल्हापुरी लोकांमध्ये असू शकतं, मला असं वाटतंय. सो धन्यवाद की तू मला या शब्दवेडे चॅनलवरती बोलवलंस, आणि खरंच टॅलेंट आहे तुझ्यामध्ये. मी विचार केला होता की तुझ्यासोबत असा असा एक होईल, पण त्या विचारांच्या पलीकडे एक भारी पॉडकास्ट झालं रे, म्हणजे खरंच खूप खूप भारी होतं ते. आणि खरंच मला खूप छान वाटलं तुझ्या चॅनलवरती येऊन, आणि असेच खूप सारे लोक तुझ्याकडे येवोत, आणि बस मी तुला ऑल द बेस्ट करेन, शुभेच्छा देईल खूप साऱ्या. असाच फन वे मध्ये तू पुढे जा, एक वेगळी स्टाईल आहे तुझ्याकडे, ती कॅरी फॉरवर्ड कर. हा. हे आता आपण जेव्हा फेस टू फेस जेव्हा पॉडकास्ट करेल तेव्हा अजून मजा येईल, याची खात्री आहे मला. मजा येईल नक्की. आणि आता तुला नक्की. नक्की एक्साइटिंग असेल की फेस टू फेस करायचा लवकर, म्हणून हा. एवढे मला फिक्स नक्की माहिती नक्की आहे. नक्की कोल्हापूरला येईन मी नक्की. येस येस, ऑलवेज. लोक वाट बघतील, नक्की मंदार भाऊ ये, आपण इथं फेस टू फेस पॉडकास्ट करू आणि खूप मजा करू, ठीक आहे? नक्की. चला मित्रांनो, येस. तर आपण इथंच थांबूया. आज आपले मंदार भाऊ ऍक्ट रायडर वाले, जे द ऍक्ट रायडर वाले मंदार भाऊ, स्वतः वेळ काढून आज आपल्या बरोबर पॉडकास्ट शेअर केले, काही थिंग्स शेअर केले, त्यांचे विचार शेअर केले, त्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो मी मनापासून. धन्यवाद दादा. आणि तू खूप खुश राहा, खूप धन्यवाद. मोठा हो, एवढंच सांगेन, आणि इथं मी थांबेन. येस. येस. Thank you. धन्यवाद.